विद्यार्थ्यांनो, या लेक्चर नंबर 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ओवी करिअर सेंटर वरती. कालपासून आपण याची सिरीज स्टार्ट केलेली आहे मेट्रिसेस आणि डिटर्मिनंटची. काल आपला पहिला व्हिडिओ झाला. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मायनर डिस्कस केले, कोफॅक्टर डिस्कस केले, इनव्हर्स डिस्कस केलं आणि अडजॉइंट सुद्धा डिस्कस केलं होतं. तर बघा विद्यार्थ्यांनो, सीईटी मध्ये नाही का अडजॉइंटचे प्रश्न कसे येतात तर त्याच्या प्रॉपर्टीवरती येतात. डायरेक्टली ते तुम्हाला असं म्हणणार नाही की अडजॉइंट काढा, म्हणजे येऊ शकतात तसेही प्रश्न, पण त्यांचा रेट, त्या प्रश्नांचे तसे प्रश्न येण्याचा चान्सेस कमी. तुम्हाला प्रॉपर्टीवरती क्वेश्चन जास्त सापडतील अडजॉइंटचे. त्यामुळे प्रॉपर्टीवाले क्वेश्चन्स करणं गरजेचं आहे. तर आज आपण त्या सर्व प्रॉपर्टी बघणार आहोत अडजॉइंटच्या. ओके, समजा तुमच्याकडे एक मिनिट, मी थोडीशी साईज कमी करतो, फॉन्ट साईज म्हणजे व्यवस्थित दिसेल माझ्या सर्व विद्यार्थ्यांना. तुम्ही काय करा की नोटबुक मध्ये मी ज्या प्रॉपर्टी लिहून देतोय ना, त्या प्रॉपर्टी तुम्ही सुद्धा लिहून ठेवा. बघा, पहिली प्रॉपर्टी, पहिलं सांगतो. समजा तुमच्याकडे एक मॅट्रिक्स आहे ए, त्याचं तुम्ही काय काढलं, अडजॉइंट काढलं, त्याला आपण म्हणतो अडजॉइंट ए. हे नोटेशन सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे विद्यार्थ्यांना, कळालं हे सगळं. आता समजा तुमच्याकडे अडजॉइंट आहे. पहिली प्रॉपर्टी, ए इंटू अडजॉइंट ऑफ ए, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला तुम्ही त्याच्या अडजॉइंटने जर मल्टिप्लाय केलं तर ते इक्वल असतं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय टू द पॉवर एन. एन काय आहे, ऑर्डर ऑफ ए मॅट्रिक्स. कोणत्या मॅट्रिक्सची ऑर्डर, ऑर्डर ऑफ ए. ही पहिली प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. ए इंटू अडजॉइंट ऑफ ए हा इक्वल असतो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. कळालं विद्यार्थ्यांनो. दुसरी प्रॉपर्टी, अडजॉइंट एचा डिटर्मिनंट जर घ्यायचा असला तर तो फॉर्म्युला काय आहे, म्हणजे अडजॉइंट एच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर एन मायनस 1 असते. परत एन काय आहे, एन आहे ऑर्डर, म्हणजे अडजॉइंट एचा डिटर्मिनंट इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर एन मायनस 1. आता तिसरं बघा, अडजॉइंट इंटू अडजॉइंट, म्हणजे अडजॉइंटचा अडजॉइंट काढायचा असेल ते असते डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू पॉवर n-1 इंटू ए. आय होप असंच असणार. एक मिनिट, मला फक्त व्यवस्थित बघू द्या. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवणं बंधनकारक आहे. फोर्थ फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, अडजॉइंट ऑफ के ए, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केला के, तर त्याचं अडजॉइंट होऊन जाते के रेस टू पॉवर n-1 इंटू अडजॉइंट ऑफ ए. ओके, सो ह्या काही 4-5 प्रॉपर्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अडजॉइंटच्या. बस ह्या व्हिडिओमध्ये मला फक्त ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला समजवायच्या होत्या अडजॉइंटच्या. ह्या सर्व ज्या प्रॉपर्टी आहेत तुम्ही एका वहीमध्ये लिहून घ्या. आता आपण काही ना यांचे क्वेश्चन्स बघू जे प्रॉपर्टी बेस्ड असतील. ओके, सो हे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन करा. ही तुमचे सीईटी मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही बघितलात ना, तर ह्या टॉपिकचे तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन सापडतील. त्यामुळे हा जो टॉपिक आहे याला व्यवस्थित केलं पाहिजे. ओवी करिअर सेंटरमध्ये शिकल्याबद्दल तुमचं धन्यवाद, आणि मी तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी व पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतोय. ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या या व्हिडिओमध्ये आपण काही प्रॉपर्टी डिस्कस केल्या अडजॉइंटच्या. त्या प्रॉपर्टीच्या कन्सिडर करून आता आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. हे क्वेश्चन्स आहेत तुमच्या टेक्स्टबुक मधलेच. मी काय बाहेरचे वेगळे प्रश्न घेत नाहीये. टेक्स्टबुक मधल्या प्रश्न आपण व्यवस्थित सोडवूयात. ओके, आणि याच्यामध्ये एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची की ए इंटू बी चा इनव्हर्स असतो बी इनव्हर्स इंटू ए इनव्हर्स. इनव्हर्स प्रॉपर्टी म्हणजे ए इंटू बी चा इनव्हर्स घेतला तर पहिले बी चा इनव्हर्स घ्यायचा आणि मग मल्टिप्लाय करायचा ए इनव्हर्सने. ओके, आता मी तुम्हाला एक मॅट्रिक्स देतो. बघा, तुम्हाला एक ए मॅट्रिक्स दिलेली आहे 0 1 1 0. मला त्याचा ए इनव्हर्स फाइंड आउट करून सांगा. चला, व्हिडिओला पॉज करा, सर्वांनी व्यवस्थित सोडवा. मी सांगितलं होतं 2x2 मॅट्रिक्सचा इनव्हर्स कसं काढतात. ओके, तो आय होप तुम्ही आता हा प्रश्न सोडवू शकला असाल. जर नसेल तर बघा, मी काय सांगितलं, इनव्हर्स काढण्याची फर्स्ट स्टेप तुम्ही डिटर्मिनंट काढा. डिटर्मिनंट किती आला, -1. -1 0च्या इक्वल नाहीये, म्हणजे त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट करतो. ओके, त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, -1. पण विद्यार्थी मित्रांनो, आता हा जसा प्रश्न MCQ मध्ये आला होता, तर MCQ मध्ये जर हा प्रश्न आलाय तर तुम्ही डायरेक्टली शॉर्ट ट्रिक वापरा. जर कोणी व्हिडिओ नसेल बघितला 2x2 मॅट्रिक्सचा शॉर्ट ट्रिक
शॉर्टकट कसा काढायचा. सो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देतो, जाऊन लगेच तो व्हिडिओ बघा की 2x2 ची मॅट्रिक्स जी दिलेली असते त्याचा इन्व्हर्स 30 सेकंदामध्ये कसं काढायचं. तर ती शॉर्टकट मी इथे वापरणार 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. काय करा, फर्स्ट आणि फोर्थची पोझिशन चेंज करा. फर्स्ट आणि फोर्थ म्हणजे हा जो झिरो आहे, हा जो झिरो यांची पोझिशन बदला. हा झिरो इथे गेला, हा जो इथे गेला. हा जो एलिमेंट आहे 1 आणि हा जो एलिमेंट आहे 1 याला मायनसनी मल्टिप्लाय करा, म्हणजे हा झाला -1 -1. बस आता आपण आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू टाकू -1. हे किती येणार 0 -1 -1 0. तर याला जेव्हा हा -1 हा जेव्हा -1 जो आहे हा जेव्हा आतमध्ये मल्टिप्लाय होणार तेव्हा हे येणार 0 1 1 0. ओके, हा झाला तुमचा फायनल आन्सर. बघा अगदी सोपा प्रश्न होता, पण ज्याला शॉर्ट ट्रिक माहिती त्यालाच हा प्रश्न सोपा होता. ज्याला नाही माहिती तो कॅल्क्युलेशन करून ते कोफॅक्टर काढेल, त्याच्यामध्ये वेळ लागून जातो. जर बोर्डाला आला तर ती मेथड वापरायची, पण जर सीईटीला आला तर शॉर्ट ट्रिक वापरायची. पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थ्यांनो. एक ए नावाची मॅट्रिक्स तुम्हाला दिलेली आहे 1 2 2 1 म्हणून. ओके, आणि ए इंटू अडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे के इंटू आय. के काय आहे, एक व्हेरिएबल आहे, तर आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, के ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर आता बघा, मी इथे काल जेव्हा प्रॉपर्टी शिकवत होतो पहिलीच प्रॉपर्टी काय शिकवली होती, ए इंटू अडजॉइंट ऑफ ए असते डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे काय, ए इंटू अडजॉइंट ऑफ ए हे कशाच्या इक्वल असते, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. पण त्यांनी कशाच्या इक्वल दिलेलं आहे, हे के इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे हे तर सेम आहे, म्हणजे के ची व्हॅल्यू काय आली, डिटर्मिनंट ऑफ ए. बस डिटर्मिनंट ऑफ ए काढा, 1 इंटू 1 -2 इंटू 2. हे किती आलं 1 -4. हे किती आलं -3. म्हणजे के ची व्हॅल्यू काय झाली, -3 झाली. ओके, कळालं सर्वांना. अरे काय करायचं होतं, ए इंटू अडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू के इंटू आय. तर के ची व्हॅल्यू काढायची आहे. ए इंटू अडजॉइंट ऑफ ए काय असतं, डिटर्मिनंट. तर के ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली, डिटर्मिनंटच्या इक्वल आली. बस फक्त डिटर्मिनंट काढलं तर इक्वेट केलं केशी. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊयात विद्यार्थी. अजून काही असे बरेचसे प्रश्न आणलेत मी. समजा तुम्हाला ए नावाची एक मॅट्रिक्स दिलेली आहे ज्याची व्हॅल्यू आहे λ1 -1 -λ, आणि म्हटलं आहे की ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. मग लॅम्बडाची व्हॅल्यू काय, म्हणजे ह्या ए जी ए मॅट्रिक्स आपल्याला दिली आहे त्याचा इनवर्स निघत नाही, अस्तित्वात नाही. तर कोणतीही लॅम्बडाची व्हॅल्यू असेल जेणेकरून त्याचा इनवर्स एक्झिस्ट करत नाही. आपल्याला माहिती आहे इनवर्स एक्झिस्ट करत नाही. इनवर्स एक्झिस्ट करत नाही म्हणजे काय, त्याचा डिटर्मिनंट 0 करायचं. तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट किती येणार, -λ इंटू λ -1 इंटू -1. हे किती आलं, -λ² +1. याला 0च्या इक्वेट करा, म्हणजे λ² ची व्हॅल्यू किती आली 1. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली 1 किंवा -1. ओके, कारण -1चा स्क्वेअर पण 1 असतो, 1चा स्क्वेअर पण 1च असतो. त्यामुळे लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली 1 किंवा -1. त्यामुळे हा एक फॉर्म्युला इथे लक्षात ठेवा. इनवर्स एक्झिस्ट करत नाही म्हटल्यावर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 करायची. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. आय होप हे प्रश्न तुम्हाला सर्व फटाफट करतात. मी कारण टॉपिक शिकवला आहे, इझी आहे, त्यामुळे मी जास्त याच्यावरती भर देणार नाहीये तेच परत सांगायला. ओके, काही पुढचे प्रश्न घेऊयात. बघा, 1-2 प्रश्न घेतो, मग आजचा आपण व्हिडिओ इथेच संपवू. जास्त मी लॉंग व्हिडिओ बनवणार नाहीये. काही क्वेश्चन्स मला सापडतायत का जे इझी टू आहेत सॉल्व्ह करायला. हा, आपण एक असं एक्झाम्पल घेऊ. बघा, ए मॅट्रिक्स तुम्हाला दिलेली आहे 2 3 1 2. बी मॅट्रिक्स तुम्हाला काय दिलेली आहे 1 0 3 1. तुम्हाला आता ए इंटू बी चा इनवर्स काढायचा आहे. थोडासा मोठा प्रश्न आहे. बघा,
अगोदर आपण काय करू, ए इंटू बी काढून घेऊ. आता मॅट्रिक्स आधी मल्टिप्लाय करावे लागतील ना, त्याच्यानंतरच त्याचा इन्व्हर्स निघेल. मग इन्व्हर्स आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं होणार, या रोला उचला आणि याला मल्टिप्लाय करा याच्या कॉलम्स होत, म्हणजे ते किती येणार 2 into 1 प्लस 3 into 3, म्हणजे किती आलं 2 into 1 is 2, 3 into 3 9, त्यामुळे इथे किती आलं 11 आलं. मग आता परत याला उचला 2 3च्या रोला आणि याला पुन्हा सोबत मल्टिप्लाय करा, ह्याच्या सोबत मल्टिप्लाय करा, म्हणजे ते किती येणार आहे 2 into 0 प्लस 3 into 1, ते किती आलं 3. मग परत खालती जा. मग आता परत ह्या रोला घ्या, 1 into 2 घ्या आणि परत याला याच्यासोबत मल्टिप्लाय करा, मग ते किती येणार 1 into 1 प्लस 2 into 3, हे किती येणार 1 प्लस 6, म्हणजे हे किती आलं 7. तसंच शेवटला पण घ्या, म्हणजे 1 into 0 प्लस 2 into 1, ते किती आलं 2. म्हणजे तुमची ए बी मॅट्रिक्स जी आहे, म्हणजे जी तुमची ए बी मॅट्रिक्स आहे, ही तुमची ए बी मॅट्रिक्स तुम्हाला इथे बनवून भेटली. आता थोडंसं बॅकग्राऊंड वाईज येईल त्याला, सॉरी. आता बघा, ही ए बी मॅट्रिक्स भेटली ना, आपल्याला काय करायचं आहे, ए बी चा इन्व्हर्स काढायचा आहे. त्याच्यासाठी अगोदर आपण ए बी चा डिटर्मिनंट काढणार, तो किती येतोय 11 into 2 minus 7 into 3. 11 into 2 किती असतं 22, 7 into 3 किती असतं 21, हे किती आलं 1, आणि 1 is not equal to 0, म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. ओके, म्हणजे आता इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. आता याला जर तुम्हाला 2 क्रॉस 2 ची मॅट्रिक्स आहे, म्हणजे याचा इन्व्हर्सचा फॉर्म्युला बघा, हे किती असतो 1 डिटर्मिनंट ऑफ ए, आणि शॉर्ट ट्रिकच्या मदतीने बघा, फर्स्ट आणि फोर्थची पोझिशन चेंज केली, इथं आलं 2 आलं, इथं आलं 11, 3 आणि 7 ला मायनसने मल्टिप्लाय करा, हे झालं -3 -7, डिटर्मिनंटची व्हॅल्यू टाका 1, हे किती आलं 2 -7 -3 11, झालं तुमचं डिटर्मिनंट मॅट्रिक्सचं सॉल्व. येस, सोप्या पद्धतीने केलं तर होऊन जाईल. ओके, सो बस आजच्या व्हिडिओसाठी एवढंच सांगेल, बाकीचं बघू.